आता जंतर मंतरवरून आणखी एक मोठी अपडेट येते। अभिजित दिपके यांनी आता आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर आता दिपके उपोषणावर बसणार असल्याचं समजतंय। आताच अभिजित दिपके यांनी ही घोषणा केलेली आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 21वा दिवस होता। त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता अभिजित दिपके हे आता आमरण उपोषण करणार आहेत। त्यांनी आताच या संदर्भात घोषणा केलेली आहे। तर आपण थेट दृश्य पाहतोय जंतर मंतरवरून अभिजित दिपके यांचं आमरण उपोषण आता सुरू झालेलं आहे। वांगचुकांच्या जागी आता अभिजित दिपके आमरण उपोषण करणार आहेत। 20 तारखेला संसदेवर आंदोलन केलं जाणार आहे आणि तत्पूर्वी आपण पाहतोय अशा रीतीने जेव्हा मोठी कारवाई जंतर मंतरवर झालेली आहे, सोनम वांगचुक यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता हे आंदोलन करणार आहेत अभिजित दिपके। कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांचे सहकारी हे सगळे अजूनही जंतर मंतरवर दाखल आहेत आणि आताच अभिजित दिपके यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आता अभिजित दिपके हे आमरण उपोषण करणार आहेत। अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता सरकारला पुन्हा एकदा एक मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न झालेला आहे। जंतर मंतरवरची थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। आता अभिजित दिपके यांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। त्यामुळे वांगचुकांना ताब्यात घेतल्यानंतर आता अभिजित दिपके यांनी नवं आव्हान सरकारला दिलेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, निश्चितच आताच अभिजित दिपके यांच्याकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे की आमरण उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे। आताच अभिजित दिपके म्हणाले की मी इथून आता जंतर मंतरवरून आमरण उपोषणाची घोषणा करतोय आणि हे आमरण उपोषण आजपासून सुरू होणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील, अशा स्वरूपाची घोषणा अभिजित दिपकेने केलेली आहे। अभिजित दिपकेच्या सोबत सौरव दास आहे, अभिषेक रांका आहे, हे सगळेच जण सध्या कॉक्रोच जनता पार्टी म्हणून जे सुरुवातीपासून या संपूर्ण जंतर मंतरवरील आंदोलन किंवा त्याशिवाय सुरू असलेल्या इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पुढारपणावरती प्रामुख्याने नेतृत्व करत होते, त्यांनीच आज ही घोषणा केली। आपण पाहू शकतो आता की जे व्यासपीठ आहे सोनम वांगचुक यांच्या हे ज्या व्यासपीठावर उपोषणाला बसलेले होते त्याच व्यासपीठावर आता अभिजित दिपकेंनी घोषणा केली आहे की मी उपोषण करणार आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ची डफली दिसते, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन AISF चा बॅनर आहे आणि इथे आता अभिजित दिपकेंनी म्हटलंय की मी आमरण उपोषणाची आहे आणि इथे आता अभिजित दिपकेंनी म्हटलंय की मी आमरण उपोषणाची घोषणा करतोय। आपण जर पाहिलं तर आज सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या शिफारशींनी इथून ताब्यात घेतलं आणि इस्पितळात दाखल केलं। सफदरजंग हॉस्पिटलला जे सरकारी रुग्णालय आपल्या दिल्लीमधलं त्या ठिकाणी सोनम वांगचुक यांना भरती करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे। आणि त्यानंतर मग अभिजित दिपके जिथे थांबले होते तिथे आम्हाला डिटेन करण्यात आलं असंही अभिजित दिपकेंनी दावा केला होता। पण नंतर अभिजित दिपकेला इथे येऊ दिलेलं आहे जंतर मंतरपर्यंत आणि जंतर मंतरवर येऊन आता अभिजित दिपकेंनी इथे जाहीर केलंय की मी आजपासून इथे आमरण उपोषण करणार आहे आणि आजपासून पुन्हा एकदा मी उपोषणाला बसणार आहे। म्हणजेच जर आपण विचार केला तर एक प्रकारे सोनम वांगचुक यांचं उपोषण हे आज इस्पितळात दाखल केल्यामुळे, त्यांच्यावरती उपचार सुरू झाल्यामुळे त्यांच्या उपोषणामध्ये खंड पडला। तर त्यानंतर आता अभिजित दिपकेंनी जाहीर केलंय की मी उपोषणाला बसणार आहे। त्यामुळे अभिजित दिपके यांचं उपोषण आता या आंदोलनस्थळी सुरू राहील, जंतर मंतरवर सुरू राहील। हे उपोषण सुद्धा किती दिवस सुरू राहणार हे आपल्याला पाहावं लागेल। त्याशिवाय कॉक्रोच जनता पार्टीला जे गेल्या 2-4 दिवसांमध्ये विविध राजकीय पक्षांकडून समर्थन मिळत होतं, अनेक राजकीय पक्षांचे नेते, खासदार हे प्रत्यक्ष या व्यासपीठावर येऊन गेले। विशेषतः इंडिया आघाडीतील सर्व पक्ष, सर्व विरोधी पक्ष जे इंडिया आघाडीमध्ये नाही आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा पक्ष असेल, दुष्यंत चौटाला यांचा पक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर असतील, हे सगळेच जण इथे येऊन अभिजित दिपकेंना आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला एक प्रकारे जाहीर पाठिंबा देऊन गेले होते। आणि त्यानंतर आपण आता पाहतोय की जर सोनम वांगचुक यांना जरी पोलिसांनी आज इस्पितळात दाखल केलेलं असलं तरी सुद्धा इथे अभिजित दिपके यांनी घोषणा केलेली आहे की मी उपोषण करणार आहे।
सुरुवातीला कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांनी असा दावा केला होता की अभिजित दिपके यांना इथे आंदोलन स्थळापर्यंत पोहोचू दिलं जात नाहीये, पोलिसांनी त्यांना डिटेन केलेलं आहे असा दावा करण्यात आला होता। आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की त्यांना इथपर्यंत येऊ दिलेलं आहे। व्यासपीठावरती अभिजित दिपके पोहोचलेत। काही विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं सोनम वांगचुक यांच्या सोबतही, आणि जर आता आपण पाहिलं तर सोनम वांगचुक यांच्यासोबत ज्या विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं त्यापैकी काही जण हे आता व्यासपीठावर येऊन बसलेले आहेत, इथल्या मंचावर येऊन बसलेले आहेत। आणि अभिजित दिपके यांनी म्हटलंय की मी आजपासून आमरण उपोषण सुरू करतोय। त्यामुळे सोनम वांगचुक यांच्यामुळे या आंदोलनाला जो मोमेंटम मिळाला होता तो मोमेंटम पुढे अभिजित दिपके कायम ठेवतात का हे पाहावं लागेल। दिपकेंच्या आंदोलनाच्या घोषणेमुळे खरोखरच तो मोमेंटम पुढे कंटिन्यू राहतोय का, त्याच पद्धतीने हे आता त्यांनी घोषणा केली आहे की मी आमरण उपोषण करेन आणि सोनम वांगचुक यांच्या ठिकाणी